हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्सो सगळे मजेत असाल. तर ब्लॉगची स्टार्टिंग ही डायरेक्ट म्हणजे करू नाही शकले मी, कारण खूप गडबड होती माझ्या मागं आणि बाकी सर्व आम्हाला आवरायचं होतं. सो खूप लेट झालेला आणि पावसामुळे पण असं वाटत होतं की कुठे करावं. सो तो पण प्रॉब्लेम होता. पण फायनली पाऊस वगैरे गेलता. पण कधी कधी असं वाटत होतं की पाऊस यायचा परत ऊन यायचं, पाऊस यायचा परत ऊन यायचं. सो त्यामुळे आमचा प्लॅन चेंज होत होता सारखा. सो मग त्यानंतर फायनली आम्ही म्हणजे ठरवलंच की वरती करूया, टेरेसवरती शंभूचं अन्नप्राशन. तर मग आम्ही काय केलेलं, आधी आम्ही आवरून घेतलेलं. नंतर आम्हाला वेळच भेटणार नव्हता, कारण आमचे छोटे बाळे परी पण आहे आणि अश्विनीला पण. मग आम्हाला दोघींना पण होणार नव्हतं. आईला पण म्हटलं लगेच आवरून घ्या, आणि मग हे बाकीचं काही लगेच करता येतं. आणि खूप वारं सुटलेलं वरती, त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की एकदम पाहिजे त्या टायमिंगला सगळं आपण तयार करूया. तर मग आम्ही हे खालचं आधी तयार करून घेते, जे की उडणार नाही आहे ते. आणि मग मागची तयारी ते म्हणले आता करतो आम्ही. तर मग बघूया आता कधी करतात ते. सो ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि तुम्हाला कळलंच कोण आलं आहे, कोण नाही आलं आहे आणि कसं केलं आहे आम्ही डेकोरेशन. आणि काही कमी जास्त झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आम्ही फर्स्ट टाईम नाही, आमच्या ध्रुवीचं पण केलेलं आणि त्यानंतर हे आमचं सेकंड टाईम आहे आमच्या घरातलं. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं आम्ही आवरून घेतो आहे, कारण खाली गादी नव्हती म्हणून मी ब्लँकेट टाकलेलं मोठं. आणि ही बघा माझी चिव कशी बघती आहे आणि खूप हुशार झाली आहे ती आता. बरेच दिवस झालं तुम्ही तिला व्हिडिओमध्ये पाहिलेलं नाही आहे, कारण माझं जास्त जाणं होत नाही आहे आता माझ्या चिवकडं. सो मी जसं होईल तसं दाखवते. आणि शंभूपेक्षा खूप शांत होती ती. शंभू तरी जरा चिडचिड करतोय. तर बाकी आता इथं ठरवतोय आम्ही की कसं करायचं आहे काय. भाऊजी आम्हाला सांगत होते किंवा असं करा तसं करा, आणि आम्ही करत होतो दोघीजणी. आणि इथं कशी पळती आहे ती. सो शंभूचं जरा चिडचिड चाललेली, एवढा रडत होता शंभू, कारण सगळे नवीन होते, त्याला कोणाकडे जायचं नव्हतं. आणि बाकी फक्त माझ्याकडे आणि त्यांच्याकडे, पण तो आमच्याकडे पण राहिना झाला त्या टायमिंगमध्ये. काय माहिती काय झालेलं त्याला. सो मग कसं तरी केलेलं आणि लास्टला थोडं शांत झालेला तो. पण जो पण त्याला खाऊ घालायला जाईल, म्हणजे चमचा घेऊन जर आपण त्याच्याकडे गेलो किंवा आपण खीर वगैरे खायला गेलो किंवा फोटो काढायला गेलो, तर तो काय करायला होता की लगेच रडायचा, म्हणजे चेहरा पाहून रडायचा. आधी मला असं वाटलेलं एवढं का रडतोय, म्हणजे असं वाटायला अक्षरशः की काय झालं नेमकं त्याला, असं व्हायला होतं मला. बट मला नंतर व्हिडिओ बघितल्यामध्ये नंतर कळलं मला की ह्या सगळ्यांना बघून रडतोय. आधी शांत असायचा आणि जेव्हा कोणी खीर खाऊ घालायला असेल की नंतर रडायचा तो. तर मग म्हणजे ठीक आहे म्हणलं, कारण बाळा असं करतातच आणि बॅकग्राऊंड आवाज पण त्याचा येत आहे. सो थोडंसं इग्नोर करा, कारण आता माझ्याकडे छोटं बाळ आहे त्यामुळे. तर आम्ही अशी थीम केलेली की आधी शंभूचं नाव काढलेलं वरती आणि त्यानंतर मग बाकीचं आपलं ठेवायचं. तर आम्ही डिश पण कमी केलेला, म्हणजे आम्ही ते छोटे धुरण आणलेले आणि त्याच्यामध्ये स्वीट डिश जे काय आपलं असतं, म्हणजे देव पण ठेवायचे होते. पण थोडंसं काय झालेलं, पाऊस यायचं वातावरण झालं एकदमच. सो म्हणलं आता ठीक आहे, आता करतोय तर करूनच घेऊया, कारण परत अजून इथून हलवायचं म्हणल्यावर प्रॉब्लेम होईल. तर म्हटलं पाऊस जर आला तर इथे स्टॉप करून आपण जे काही आपल्या पुढचा कार्यक्रम असतो तो आपण खाली करूयात. सो मग ठीक आहे. वारं वगैरे एवढं सुटलं होतं घाण, हे सगळं उडून चाललेलं. तर मग फायनली त्यात आम्ही दुरण पण कमी केलेले होते. मग दुरण कमी केल्यानंतर थोडंसं कमी याच्यामध्ये झालं ते. आणि मग मला तर काही जास्त आवरणंच झालं नाही. अश्विनीनं, भाऊजीनं, त्यांनी, परत त्यांचे फ्रेंड होते, सगळ्यांनी मिळून केलेलं. आता मागचं डेकोरेशन पण तेच करतायत. हे आता आम्ही इथं करतोय, हे भरून दिलं, पण नंतर ते पण आम्ही भरून दिलेलं, पण नंतर काय झालेलं त्यांनी चेंज केलेलं. सो तुम्हाला कसं वाटतं हे डेकोरेशन नक्की सांगा.
फोटो काढू का परी शिव तू साईडला हो त्याला घेऊ करू दे अरे हाय मला बिलकुल आवडत नाही मला हे काय करायला की नुसते आंघोळ घालायला हा आंघोळ घालतात काय करतात आम्हाला कळे ना हो इथून छान येते इथून छान येते सांग तिकडे जा हाय म्हणा हाय 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 आता गंध लावायचा आहे आम्हाला डिन चिकडी चिकडीन चिकड चिकड शंभू सो डेकोरेशन वगैरे झालं आहे आणि इथं शंभूला पण तयार केले आता थोडंफार बाकी राहिलं आहे ते बघूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता बाकीची तयारी करते. So, बघूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तर बाय